आपल्याला मराठी व्याकरणाचा दुसरा टॉपिक चालू करायचा आहे, तो म्हणजे असणारा वर्णमाला. आता ही वर्णमाला सगळ्यांची पाठ आहे. या वर्णमालेवरती पेपर 1 ला 2 प्रश्न आणि पेपर 2 ला 2 प्रश्न विचारले जातात. एवढा हा टॉपिक काय आपल्याला महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये वर्णमालेमध्ये आपल्याला माहिती आहे कुठून सुरुवात होते. सांगा. अ ते न पर्यंत सुरुवात होते. आता मला फक्त तुम्ही ओळीने सांगायचं. मी लिहून घेतो. एकच मिनिट. नंतर आ, ई, दीर्घ ई, उ, ऱ्हस्व दीर्घ, परत ए, ऐ, उ, औ, अम आणि अह. हे आपले स्वर. ह्याच्यानंतर आपण काय म्हणतो क. क नंतर येतो तो ख, ग, 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 च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, मोठा न. त्यानंतर न नंतर कोण येतो त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श. श नंतर काय येतंय पहिलीचा वर्ग आहे आपला. श नंतर कुठला येतो षटकोन. श, स, ह, ळ, काय राहिलं क्ष, न्य. इथपर्यंत आपले झाले. मग आता आपल्याला वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती हा पहिला प्रश्न येतो. मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत 48. आधुनिक वर्णमालेमध्ये 50 झाले. आणि डॉक्टर श्रीपाद सबनीस या लेखकांच्या मते मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. 3 प्रश्न इथं झाले. वर्णमालेत वर्ण 48, आधुनिक वर्णमालेत 50 आणि श्रीपाद सबनीस यांच्या मते 52 आहेत. हे सगळे आता इथे किती दिसतात आपल्याला ते आपण नंतर बघू. आता या वर्णमालेचं काय केलंय की वर्गीकरण केलंय आणि ते आपल्याला बघायचं. आपले पाठ आहेत का हे बघितले, सगळ्यांचे आपले पाठ आहेत. आता या वर्णमालेत आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. पहिल्यांदा कोण येतो स्वर येतो. आता स्वरांची व्याख्या काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. स्वर म्हणजे काय की ज्याचा उच्चार स्वतंत्र आहे, ज्याचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणाची मदत घ्यावी लागत नाही, स्वतःच्या उच्चारासाठी स्वतःवरती समर्थ आहेत ते, त्यांना दुसऱ्याची मदत नाही लागत, याला म्हणायचं स्वर. त्यानंतर कोण येतो स्वराधी राहिला की स्वराधी. त्यानंतर आला आपला स्वराधी. आता स्वराधी या शब्दाची फोड काय आहे स्वर अधिक आधी. स्वर आधी म्हणजे काय ज्याच्या आधी, आधी म्हणजे अगोदर स्वर आहे त्याला म्हणायचं स्वराधी. मग कुठलाही स्वराधी असू शकतो. बघा आता इथं अम दिला तर या अमच्या अगोदर इथं काय आहे अ आहे आणि अ नंतर हा अनुस्वार आहे. म्हणजे याच्या अगोदर कोण आहे अ हा स्वर आहे म्हणून याला काय म्हणायचं स्वराधी. मग स्वराधी अम आहे का अनुस्वार आहे कोण स्वराधी अम का अनुस्वार. अनुस्वार. ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वराधी म्हणायचं. बऱ्याच शाळेमध्ये आपण चुकीचं शिकवतो. अमलाच काय म्हणतो स्वराधी, तो होत नाही. अनुस्वारला स्वराधी म्हणायचं कारण अनुस्वाराच्या अगोदर कुठलाही स्वर लिहिला जाऊ शकतो. मी इथं कदाचित ई लिहिला झाला गे हा पण काय झाला अनुस्वार स्वराधी झाला कारण ई अनुस्वाराच्या अगोदर कुठला स्वर आला ई. मग स्वराधीची व्याख्या काय आहे ज्याच्या आधी किंवा ज्याच्या अगोदर स्वर आहे त्याला काय म्हणायचं स्वराधी. आणि त्यानंतर कोण येतो आपला व्यंजन. व्यंजनची व्याख्या काय येते की ज्याचा उच्चार हा स्वतंत्रपणे करता येत नाही, ज्याचा उच्चार करण्यासाठी त्याला स्वर किंवा स्वराधीची मदत घ्यावी लागते. म्हणजे स्वतःच्या पायावरती उभे राहू शकत नाहीत. यांना जर स्वतःच जर अस्तित्व निर्माण करायचं असेल तर काय करावं लागेल स्वर किंवा स्वराधी या दोघांपैकी एकाची कोणाच तरी मदत घ्यावी लागेल. त्याला काय म्हणायचं व्यंजन. स्वर स्वतंत्र आहे, स्वराधी ज्याच्या आधी स्वर आहे आणि व्यंजन म्हणजे काय ज्याचा उच्चार पूर्ण होण्यासाठी स्वराधी किंवा स्वराची मदत घ्यावी लागते. आता स्वराचं वर्गीकरण काय बघा.
स्वराचं अनेक वर्गीकरण. त्यात पहिला येतो स्पर्श व्यंजन. बर, हा व्यंजनात गेलं ते. आपल्याला स्वर बघायचे. हा ठीक आहे. याच्यामध्ये कोण येतो? रस्व स्वर. रस्व आणि दीर्घ हा एकच प्रकार आहे, लक्षात घ्या. रस्व आणि दीर्घ हा स्वराचा एकच प्रकार आहे. त्यानंतर दुसरा स्वर येतो तो सजातीय आणि दुसरा त्यातलाच प्रकार विजातीय. आणि यातला तिसरा येतो तो म्हणजे संयुक्त. बघा, रस्व दीर्घ, सजातीय, विजातीय आणि संयुक्त. एकूण स्वराचे प्रकार किती? 3. एकूण स्वर किती? 12. आता रस्व आणि दीर्घ ओळखायचे कसे बघा. स्वर मागाशी तुम्ही सांगले अ ते अम पर्यंत. नाही, अम आणि अ हे कोण आहेत? स्वरात आहेत, त्याच्या अगोदर पर्यंत. मग आता स्वर 12 बघितले. त्यात रस्व आणि दीर्घ. रस्व म्हणजे काय? की ज्याचा उच्चार हा कमी कालावधीत होतो, ज्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही, त्या स्वराला म्हणायचं रस्व स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वराचा उच्चार करताना थोडासा कष्ट जादा घ्यावे लागतं. म्हणजे उच्चार थोडासा लेंदी होतो, दीर्घ होतो, त्याला म्हणायचं दीर्घ स्वर. आता रस्व आणि दीर्घ हे सोपे आहेत बघा. रस्व स्वरामध्ये अ घेतला, ना, काना, मात्रा, वेलांटी काही नाही याला. पण अ चा काय होतो? आ होतो. आ मात्र काय बनला? दीर्घ बनला. म्हणजे ज्याला काना, मात्रा, वेलांटी नाही तो रस्व आहे, आणि ज्याला काना, मात्रा, वेलांटी पडेल तो दीर्घ होईल. आता या ठिकाणी इथं ई. ई म्हणजे पहिली वेलांटीच आहे. इथं वेलांटी आली, पण ह्या ई मध्ये वेलांटी आत्ता आहे का? हा ज्यावेळेला व्यंजनाला सोडणार त्यावेळेला ईचा वेलांटी होणार आहे. पण याच्यावरती आता काय सोड दिलाय का? नाही. मग हा ई कसला होणार तुमचा? रस्व. आणि इथला हा ई काय होणार तुमचा? दीर्घ. मग रस्व आणि दीर्घ तुम्हाला ओळखता येतात, म्हणजे कुठलेही दिलेले आहेत त्यांना मग तुम्ही चेक करायचं. आता सजातीय आणि विजातीय म्हणजे काय समजून. सजातीय म्हणजे काय बघा, याच्यामध्ये स आणि जातीय असे 2 शब्द आहेत. सजातीय. सजातीय म्हणजे काय? सारख्याच जातीचे. आणि विजातीय म्हणजे काय? विषम जातीचे, म्हणजेच वेगळ्या जातीचे. मग सजातीचे म्हणजे काय? असे स्वर की जे एकाच जातीतून येतात, त्यांना म्हणायचं सजातीय. म्हणजे दिसायला आता एकाच जातीचे आहेत म्हणजेच काय असणार आहे? दिसायला वगैरे ते उच्चाराने काय असणार? सारखे असणार. मग सजातीय स्वरांची जोडी कुठली येते? अ आणि आ हे नेहमी जोडीने येतात, एकटे येत नाहीत. कारण इथं काय म्हणले? सजातीय. असे 2 स्वर की जे एकासारखे दिसतात, एकाच जातीतले. आता अ चा उच्चार जिथून येतो तिथूनच आ चा उच्चार बाहेर पडणार. आणि दिसायला पण बघा अ बरोबर अ सारखाच आ दिसतोय, त्याच्यात काय बदल होत नाही. त्यानंतर दुसरा ई आणि दीर्घ ई. त्यानंतर रस्व उ आणि दीर्घ, यांचा उच्चार सुद्धा काय आला? सारखा आला. आता यानंतर आपल्याला विजातीय बघायचे. आता विजातीय म्हणजे काय? विषम जातीचे. मग विषम जातीचे कुणाबरोबर सुद्धा जोडी लावली जाऊ शकते. मग आता कुणाबरोबर लावायची? अ बरोबर कोणाची लागेल? अ बरोबर आ सोडून कुठलाही लाव. मग इथं रस्व ई लावा किंवा दीर्घ ई लावा, तो काय होणार आहे? विजातीय. पण सजातीय म्हटलं तर मात्र अ आणि आच येणार. ई आणि ई, उ आणि उ, या पद्धतीने झाले आपले हे. आता संयुक्त स्वरामध्ये ज्याला येत आहे त्याला ए, ऐ, ओ आणि काय येणार? औ. हे 4 लक्षात ठेवायचे. आता ए म्हणजे इथं काय आहे? एक मात्रा. ऐ म्हणजे 2 मात्रे. परत ओ म्हणजे काना 1 मात्रा, आणि औ म्हणजे काना 2 मात्रे. हे आपल्याला व्याकरणामध्ये माहिती आहे. आता ए ची जोड होताना कशी होते? संयुक्त स्वर म्हणजे काय? असा स्वर की जे 2 स्वर एकत्र येतात आणि एक नवीन स्वर बनतो, त्याला काय म्हणायचं? संयुक्त स्वर. म्हणजे जशी बाजारातून आणलेली भेळ असते ना, चिरमुरे पण मिक्स आहेत आणि काय फरसाण वगैरे सगळं मिक्स आहे, संयुक्त आहे. संयुक्त म्हणजे एकत्र. मग ज्या वेळेला एकत्र होणार आहे त्याला म्हणायचं संयुक्त. मग एकत्र काय होतोय? इथं अ येतोय. आता अ मध्ये कोण आहे मिसळणार? अ मध्ये कोण? ई किंवा दीर्घ ई, काही मिसळेल, फक्त अ मध्ये मिसळणार. ज्यावेळेला याची फोड करतो ना आपण संधी विग्रहामध्ये ए ची, त्यावेळेला अ मध्ये कोण लपलाय? ई आणि ई. हे दोघं एकत्रित आले की ए बनतो. आता हा ऐ बनण्यासाठी काय आहे? हा दीर्घ आहे ना,
मग अ मध्ये मिसळणार का? नाही. मग कशात मिसळणार? आ मध्ये. कोण मिसळणार? परत हेच, हा रस्वई किंवा हा दीर्घई, त्याला काय म्हणायचं आपण? ऐ. आता ओ मध्ये काय येणार? कशात कोण मिसळणार? हा, अ मध्ये अच राहणार कॉमन, फक्त इथं उ आणि दीर्घ, त्याला काय होणार? ओ. आणि इथं काय होणार? आ अधिक उ किंवा दीर्घ उ. झालं का? ह्याला म्हणायचं संयुक्त स्वर. परत एकदा बघा, स्वर आपण पहिले, स्वर किती आहेत एकूण? 12. रस्व आणि दीर्घ पहिले. रस्व म्हणजे काय? ज्यांचा उच्चार सहजरित्या करता येतो. दीर्घ म्हणजे ज्याचा उच्चार थोडासा करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सजातीय आणि विजातीय म्हणजे काय? सजातीय म्हणजे समान जातीचे, जिथं सारखेपण आहे त्याला म्हणायचं सजातीय. विजातीय म्हणजे काय? ते स्वर दोन्ही काय असतात? विषम जातीचे. आता इथं कशावरून वर्गीकरण केले हे सांगतो. आपल्या मुखामध्ये वेगवेगळे अवयव आहेत. नाक, कान, जीभ. कान नाही येत. काय येते? नाक येतो, दात, जीभ, टाळू, कंठ, हे मुखातले आपले अवयव आहेत. यांचा वापर करून आपण उच्चार करत असतो. मग हा उच्चार करताना आपल्याला एकाच अवयवातून ज्या दोन स्वरांचा उच्चार बाहेर पडतो त्याला म्हटलं जातं सजातीय. म्हणजे बाहेर पडतो याचा अर्थ काय? त्याची निर्मिती एका ठिकाणावरून होते. उदय. म्हणजे एकाच उदरातून ह्या दोघांचा जन्म होतोय म्हणून याला म्हणायचं सजातीय. आणि हे दोन दोन वेगवेगळे आहेत म्हणून याला काय म्हणायचं? विजातीय. परत संयुक्त म्हणजे काय? जेव्हा दोन स्वर एकत्रित येऊन एक नवीन स्वर निर्माण होतो तेव्हा त्याला म्हणायचं संयुक्त स्वर. संयुक्त स्वर एकूण किती आहेत? 4. आता इकडे स्वर झाले. स्वरादीमध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, नेहमी अनुस्वार आणि विसर्ग लक्षात ठेवायचं. अनुस्वार आणि विसर्ग. बरेच जण तुम्हाला काय सांगतील? अम आणि आहा. अजिबात नाही. अम आणि आहा स्वरादी होत नाहीत. शाळेत शिकवले जातात अम आणि आहा, पण हे विसर्ग नाहीत, हे लक्षात घ्या. ते विसर्गाचं नेतृत्व करतात. स्वरादीचं. स्वरादी म्हणजे काय? ज्याच्या आधी स्वर आहे. मग कुणाच्या आधी स्वर आहे? इथं अनुस्वाराच्या आधी आणि इथं विसर्गाच्या आधी. मग ह्या दोघांच्या अगोदर कोणताही स्वर आला तरी तो कोण बनला? स्वरादी बनला. म्हणून स्वरादीची व्याख्या पाठ करताना लक्षात ठेवायचं, ज्याच्या आधी स्वर आहे. मग कुणाच्या आधी स्वर येतो? अनुस्वाराच्या आणि विसर्गाच्या. आणि मग अम आणि हा, इम, इहा वगैरे काय असेल ते लक्षात तुम्ही ठेवा. आता इथंपर्यंत लक्षात आलं का? आता हे तुम्ही लिहून घेतले. आता याच्यानंतर काय? खाली व्यंजनाचं. हे पुसू का? आता यानंतर व्यंजन. एकूण व्यंजन किती आहेत? 34 आहेत. आता त्याचं वर्गीकरण बघा. पहिल्यांदा येतो स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन. आता एकूण स्पर्श व्यंजन किती आहेत? 25 आहेत. हे स्पर्श व्यंजन पाठ करायचे या वाक्यप्रचार. कचाट्यात पडणे. आता या कचाट्यात पडणे या वाक्यप्रचारातलं काय करायचं? प्रत्येक अक्षर उभ्या पद्धतीने लिहायचं. मग इथं आपण पहिलं अक्षर कुठलं लिहिणार? क लिहिलं. क नंतर च नंतर ट लिहायचं. ट नंतर य नाही लिहायचं, ते जोडून आले. मग तिथं काय लिहिणार? त. आणि शेवटचं काय आलं? प. आता याला काय म्हणतात बघा? क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि ब चा वर्ग. प्रत्येक व्यंजनाचा काय आहे? वर्ग आहे. आता वर्गामध्ये किती अक्षर असतात? 5. आणि हे 5 जण काय आहेत? त्या वर्गाचे वर्ग प्रमुख आहेत. म्हणून यांचं नाव दिलंय त्या वर्गाला. आता क बरोबर कोण येतो सांगा मला? आता सोपं आहे. आता तुमचं मगाशी पाठांतर होतं. आता तेच पाठ असलेलं परत वर उच्चार करायचं. क बरोबर ख, ग, घ. आता 4 झाले. आणि शेवटचा येतो तो हा ग. ग्य. च नंतर छ, ज, ज आणि त्र. परत ट नंतर ठ, ड, ड, न. त्यानंतर त नंतर थ, द, ध, न. त्यानंतर प नंतर फ, ब, भ, म. एवढे आले. यांना आपण काय म्हणतो? एकूण स्पर्श व्यंजन 25. आता हे लिहिताना मी सरळ लिहिलेत, पण व्यंजन ज्या वेळेला म्हणतो ना त्यावेळेला ह्या सगळ्यांच्या आपल्याला पाय मोडावे लागतात. हे लक्षात घ्या. का पाय मोडावे लागत असतील?
कारण यांच्या स्वर मिसळलेला नाही, म्हणजे यांचा उच्चार अजून पूर्ण आहे का? नाही. मग उच्चार पूर्ण होण्यासाठी यांना काय करावं लागेल? स्वरांची मदत घ्यावी लागेल. आणि स्वर यांच्यात मिसळला तर ते व्यंजन राहत नाही, ते अक्षर बनतं. हा पुढचा नियम. मग व्यंजन म्हणजे यांचा काय आहे? पाय मोडून आहेत, हे लक्षात घ्यायचं. हा, आता क ख ग घ ग. आता या स्पर्श व्यंजनाचे परत प्रकार पडतात ह्या 25चे. पहिला कुठला येतो बघा, लक्षात ठेवायला सांगतो तुम्हाला. पहिला अक्षर यातलं कुठलं आहे? क. म्हणून पहिल्या प्रकाराचं नाव काय ठेवायचं? कठोर. आता कठोर म्हणजे कुठले येणार? 2-2च्या जोड्या पाडायच्या. बघा, हे 5 आपण अगोदर लिहून घेतले. ते लिहिण्यासाठी काय आहे? कचाट्यात पडणे ते लिहिलं, त्यानंतर 2-2चं वर्गीकरण केलं, शेवटचा राहिलेला 1. मग आता कचाट्यात पडणे यातला क आला पहिला, म्हणजेच तो कोण झाला? कठोर. मग हे जे खाली दिलेले 10 आहेत ना, हे सगळे आपले कठोर व्यंजन आहेत. आता पाठ करायची गरज नाही. त्यानंतर दुसरे जे आहेत त्याला आपण म्हणायचं मृदू व्यंजन. हा, कठोर म्हणजे ज्याचा उच्चार करायला थोडस कठोर आहे. मृदू म्हणजे ज्यांचा उच्चार इझिली होतोय त्याला मृदू म्हणायचं. आणि अनुनासिक म्हणजे काय? ज्याचा उच्चार आपल्या नाकातून करावा लागतो, अनुनासिक. हा, नासिका म्हणजे नाक. मग ज्याचा उच्चार आपण नाकातून करतो त्यांना म्हणायचं अनुनासिक. हे किती आहेत एकूण? 5. बा, पहिले 10 उभे कोण? कठोर. नंतरचे 10 मृदू. आणि शेवटचे 5 आहेत ते अनुनासिक. आता म नंतर कोण येतो सांगा? म नंतर कोण येतो? य र ल. हा, इथं लिहिला य र ल आणि व. आता या चौघांना मराठी व्याकरणात काय म्हणतात माहिती का? अर्धस्वर. हे 4 काय आहेत? अर्धस्वर. आता अर्धस्वर का? कारण हे काय करतात, ज्या वेळेला 12 स्वर आपण पहिले ना, त्या 12 स्वरांच्या जागी त्यातल्या काही ठराविक स्वरांच्या जागी हे परत येतात, रिपीट होतात. म्हणजे यांचं काम काय आहे? मुळात व्यंजन म्हणून. पण हे व्यंजनाचं काम करतात का? नाही. हे कोणाचं काम करतात? स्वरांचं. मग हे अर्ध व्यंजन आहे ना अर्ध स्वर आहे, म्हणून याला म्हणायचं. हा, आता उदाहरणार्थ बघ, गायी शब्द मला लिहायचंय. कसा लिहिणार? मी असा लिहू शकतो का? गायी. बरं, असा लिहू शकतो का? गायी. लिहू शकतो ना. दोन्ही व्याकरणाच्या दृष्टिकोनातून काय आहेत? योग्य आहेत, बरोबर आहे. मग आता मला सांगा, या ईच्या जागी कोण आला? य आला का? म्हणजेच इथं काय आहे? यच्या जागी ई येतोय. म्हणजे यानं कोणाचं काम केलं? ह्या दीर्घ ईचं काम केलं का? र जो रू होता ना त्या रचं काम केलं. परत ल न लूचं काम केलं, व न ऊचं काम केलं. गाव, तिथं गावून आपण करतो गाव वगैरे. म्हणजे बा य र ल व हे काय करतात? व्यंजनाचं काम करतातच, पण त्याचबरोबर ते कोणाचं काम करतात? स्वराचं काम करतात. म्हणून याला काय म्हटलंय? अर्ध स्वर. आता व नंतर कोण येतो सांगा? व नंतर क्रमाने येणार कोण? य र ल व श श स श श स. ह्या तिघांना व्याकरणात म्हणायचं उष्मे, किंवा त्याला म्हणायचं घर्षक. आता उष्मेन घर्षक का? बघा, ह्याचा उच्चार करा तुम्ही. श श स काय होतंय? आपल्या मुखात घर्षण होतं ना जिभेचं दुसऱ्या अवयवांचं. मग घर्षणामुळे काय होतं? उष्णता निर्माण होते. हा, लहानपणी आपण शाळेत असताना आधी कुठली तरी एक बी मिळायची. हा, ती बी आपण आणायचं, मस्तपैकी घासायचं आणि ते चटका द्यायचं, बरोबर का? मग हे जे आपण केलंय ना तेच उष्मे आणि घर्षक, लक्षात ठेवा. हा, किंवा तुम्ही पण बघा, हात प्लास्टिकचा आहे का पेन, हा केसावरती आपण घासतो. घासल्यानंतर कागदाचे तुकडे असतात, त्याच्याकडे आपण घेतलं तर ते आकर्षित करते. म्हणजेच याचा अर्थ काय की घर्षणामुळे काय होते? उष्णता निर्माण होते. आणि ही उष्णता काय होते? आपल्या मुखातून बाहेर पडते. आपली जीभ काय करते? दुसऱ्या अवयवावरती घर्षण करते. घर्षण केल्यामुळे मुखामध्ये आपल्या एक उष्णता निर्माण होते. ही उष्णता मुखाद्वारे बाहेर फेकली जाते. म्हणून यांना श श स यांना काय म्हणायचं? उष्मे किंवा घर्षक. आता स नंतर कोण येतो? ह. हा ह इथं लिहायचा. ह्याला म्हटलं जातं महाप्राण. ह्याला काय म्हणायचं? महाप्राण. एकूण महाप्राण 14 आहेत. एकच सापडतोय आपल्याला इथं. एकूण महाप्राण किती आहेत? 14. सापडला किती? एक. अजून राहिलेले 13 शोधायचे. बघा, ह ला महाप्राण का म्हणतात? ह चा उच्चार करा.
काय जाणवतंय? मुखातील हवा शरीराच्या बाहेर फेकतोय. ह म्हणल्यानंतर बघा हवा बाहेर पडते. म्हणजेच काय? हवा म्हणजे आपला काय आहे? प्राण वायू. मग आपला प्राणवायू मुखातून बाहेर पडतोय आणि तो पण मोठ्या प्रमाणात. तुम्ही ह ची भाषा जरा बोलून बघा, तुम्हाला किती दम लागतोय. का दम लागतोय? कारण तुमचा प्राणवायू सगळ्यात जास्त शरीराच्या बाहेर फेकला जातोय ह मध्ये. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे? प्राणवायूची गरज निर्माण होणार. म्हणून ह ला काय म्हणायचं? महाप्राण. मग एकूण किती आहेत ते? 14. सापडले किती? 1. आता राहिलेले कुठे आहेत ते बघा. हे 3. हे 3 पण महाप्राण आहे. हा, त्यानंतर बघा आता इकडे यायचं. यांचं 2-2चं वर्गीकरण केलं का? आता काय करायचं? 1-1चं करायचं. आता 1-1चं वर्गीकरण करायचं आणि ह्याला नंबर द्यायचे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. समस्थानकावरती जेवढे अक्षर आहेत ती सगळी तुमची महाप्राण. महाप्राण. ख, छ, ठ, थ, फ, ग, ज, ढ, ध आणि भ. हे 10 महाप्राण. 10 3 13. 13 1 14. एकूण महाप्राण किती झाले? 14. आता महाप्राण आपल्याला माहिती आहे, उच्चार करताना आपण काय होतो? मुखातून हवा बाहेर पडते. आता महाप्राण कन्सेप्ट थोडीशी अजून समजून घ्या. परीक्षेत महाप्राण ओळखा म्हणून येतो किंवा कोणता महाप्राण आहे किंवा नाही. आता महाप्राण ओळखायसाठी आपण व्हॉट्सअपला चॅटिंग जेव्हा करतो बघा, आपल्याला इंग्रजी येत नाही, आपण काय करतो? मराठीत बोलतो, मराठीत चॅट करतो. पण ते कसं असते? हा, जेवलास का? आता कसं विचारणार? JEVLAK. जेवला का? अजून याचं उत्तर काय येणार? जेवलो. हा, पुढं दुसरा प्रश्न. हा हा, झोपला का? आता झोपल्यावर कसा रिप्लाय देणार? झोपला का म्हणल्यावर आता झोपला असेल तर रिप्लाय कसा देणार? मग समजून जायचं झोपलाय. तो काय प्रश्न बनू शकत नाही. मग अजून कुठला प्रश्न येईल? हा, खाल्ले का? KHALLE. खाल्ले का? क्वेश्चन मार्क. बरोबर का? आता हे आपण टायपिंग करतोय. आता हेच मराठीत कसं येणार? खाल्ले का? आता इथंच एक गोष्ट समजून घ्या. ज्या वेळेला तुम्ही इंग्रजीमध्ये एखादं अक्षर, मराठी अक्षर इंग्रजीमध्ये लिहिता, त्याच्याबरोबर जर हा एच आला ना, एच, तो महाप्राण आहे समजायचं. आणि ह म्हणजे एच. हा, मग जिथं जिथं एच येतोय तिथं तिथं तो काय बनतो? आपला महाप्राण बनतो. आता मला ओळीनं अक्षर सांगा मराठीत. हा, क मध्ये, क मध्ये काय येणार? के येणार. ख मध्ये KHA येणार. ख आला, ख महाप्राण झाला. हा, दुसरा ग, GA, घ, GHA झाला, घ महाप्राण झाला. पुढं च, CH. बर. हा, अजून CHEHA. इथं मात्र हा होत नाही, छच फक्त होतोय, च होत नाही. हा, छ त्यात ह आहे, च मध्ये अ आहे. हा, इंग्रजीमध्ये लिहिताना जर इथं येत असला तर तिथं अ चा उच्चार आहे, एचचा उच्चार नाही. पण इंग्रजी स्पेलिंग लिहिताना इथं मात्र कन्फ्युजन होतं. बाकीच्या सर्व ठिकाणी जिथं जिथं एच येतोय तो तुमचा महाप्राण. हा, आता इथं आपण जे अक्षर बघितले ना, ह्याच्यामध्ये बघा, ख, KH, GH, CH, JH, TH, DH, TH, DH, PH, BH, म्हणजे सगळे. हा, तिथं काय येतो? एच येतो, त्याला काय म्हणायचं? महाप्राण. आता ह नंतर कोण येतो? त्याला म्हणायचं स्वतंत्र वर्ण. कोण आहे हा? ळ. ळ. आता ळ ला स्वतंत्र का म्हणायचं? कारण मी मागाच्या पहिल्या तासाला सांगितलं काय, की मराठीमध्ये जेवढं काय गोष्टी आल्यात त्या कुठून आल्यात? आपल्या संस्कृत मधून आल्यात. म्हणजे संस्कृती मराठी भाषेची जननी आहे. हे मात्र संस्कृत मधून आलेलं नाही, हे एकटंच आलं. हे कुठून आले? कन्नड भाषेतून आले, म्हणजे द्रविडियन गटातून आले. कन्नड भाषा कुठल्या गटातली? द्रविडियन गटातून ना. म्हणून याला वेगळा म्हणतात, स्वतंत्र वर्ण. हा वेगळा आहे, इतरांच्या बरोबरीत हा बसत नाही. हा एकमेव द्रविड गटातून आला. बाकी सगळे आर्य गटातील आपल्या संस्कृत मधून मराठी जसेच्या तसे आले. म्हणून याला काय म्हटलं जातं?
स्वतंत्र. आता ळ नंतर कोण येणार? क्ष आणि ज्ञ. आता इथं बघा हे किती झाले? 25. 25 आणि 4 29. 29 आणि 3 32. 33 आणि 1 34. मग झाले ना 34 वर्ण. हा 34 अधिक मगाचे किती होते आपले? 12. किती झाले? 46 झाले ना. अजून 2 ऍड होतात. कुठले? रो आणि लू. ते त्यात काउंट केलेत. आता नव्याने ऍड झालेले आणि ऑर ते पण होतात. मग एकूण ते झाले 14. म्हणजेच की झाले आपले वर्ण 48. मग आता क्ष आणि ज्ञला वर्णमालेत स्थान दिलंय का? नाही दिलेलं. का दिलेलं नाही ते बघा. क्ष हे दिसतोय ना पेन माठ पाठीमागं. क्ष आणि ज्ञ हा वर्णमालेत वेगळा आहे. त्याला वर्णमालेत स्थान दिलेलं नाही. का दिलेलं नाही? या क्षची फोड यांचे पण पाय फोडले जातात. आता यामध्ये बघा क अधिक क्ष, ज्याला 2 व्यंजन एकत्रित येतात त्याला हा क्ष बनतोय. न बनण्यासाठी स्पेलिंग काय येतं? द अधिक न अधिक य. हे ज्या वेळेला 3 एकत्रित येतात त्यावेळेला ज्ञ बनतो. बघा विचार करा. क्ष साठी क आणि श, न साठी द अधिक न आणि य. मग ह्यांना काय म्हणावं लागेल? हे व्यंजन आहेत का? नाहीये. व्यंजन व्याख्या काय आहे? ज्यांचा उच्चार अपूर्ण आहे. पण दोघे एकत्रित आलेत ना, इथं तिघे एकत्रित आलेत म्हणजे हा व्यंजन होणार नाही. मग हे काय होणार? संयुक्त व्यंजन. कन्सेप्ट समजून घ्या. संयुक्त व्यंजन. संयुक्त स्वर आपण पाहिले ना, ए ऐ ओ औ. ते काय होते? 2 स्वर एकत्रित येऊन एक तिसरा स्वर बनत होता. इथं पण तीच कन्सेप्ट झाल्या. 2 व्यंजन किंवा 3 व्यंजन एकत्रित येतात आणि नवीन व्यंजन बनते. बरोबर. पण ते कसलं झालं? संयुक्त व्यंजन. आणि व्यंजनाची व्याख्या काय आहे? ज्याचा उच्चार अपूर्ण आहे, अर्धवट आहे, त्याला स्वतःचा उच्चार पूर्ण करण्यासाठी कोणाची गरज आहे? स्वराची किंवा स्वरादीची. आता यामध्ये विचार करा, जर याच्यामध्ये मी अ मिळवला आणि याच्यामध्ये पण मी अ मिळवला तर काय होणार? याचा हा जो पाय मोडलेला आहे तो काय होणार? निघून जाणार. म्हणजे याचं रूपांतर कसं होणार? इथं क्ष आणि इथं काय होणार? ज्ञ. मग आता याला संयुक्त व्यंजन म्हणायचं का? मग आता काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन म्हणजे बघितलं पाय मोडला पाहिजे, पण ह्याच्यामध्ये 2 व्यंजने एकत्रित येतात. पण त्या व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळ जाईल त्याला ते संयुक्त व्यंजन राहणार का? मग काय बनणार? काय बनणार? जोडाक्षर. क्ष आणि ज्ञ हे काय आहे? जोडाक्षर. हे लक्षात घ्या. तुम्हाला स्कॉलरशिप, NMMS किंवा तुमचे TET ह्या परीक्षा ज्या आहेत ना, ह्या परीक्षेत क्ष आणि ज्ञच अक्षर असणारा शब्द देतात आणि तुम्हाला सांगतात दिलेल्या शब्दामध्ये किती जोडाक्षर आहेत किंवा दिलेल्या शब्दामध्ये किती स्वर आहेत, दिलेल्या शब्दामध्ये किती व्यंजन आहेत. हा प्रश्न दरवर्षी 1 मार्काला विचारला जातोय, हे लक्षात घ्या. आणि इकडं हे जे बघेल ना, हा चार्ट 25चा, याच्यावरती 1 प्रश्न असतोय आणि त्या जोडाक्षरावरती 1 प्रश्न असतोय. आणि उद्या जो आपण एक टॉपिक येणार आहे ना, वर्णांची उच्चारस्थानं, त्याच्यावरती 1 प्रश्न असतोय. म्हणजे नुसत्या वर्णमालेवर आधारित 3 प्रश्न आहेत. पेपर 1 ला 3 आणि 2 ला 3. आणि ही मार्क हातातले, इथं मार्क घालवू नका. त्यामुळे आता आपला हा जो पॉइंट चालू होता तो समजून घ्या. कुठला? संयुक्त व्यंजन कधी? ज्या वेळेला फक्त क आणि क्ष एकत्र आहे त्यावेळेला क्षचा पाय मोडला जाईल, त्याला म्हणायचं संयुक्त व्यंजन. त्याच्यामध्ये जर स्वर मिसळला कुठलाही तर ते संयुक्त व्यंजन न राहता ते काय बनतं? जोडाक्षर बनतं. कारण जोडाक्षराचा नियम काय आहे? 2 व्यंजन एकत्रित येऊन त्याच्यामध्ये जर स्वर मिसळला तर त्याला काय म्हणायचं? जोडाक्षर म्हणायचं. मग आता तुम्हाला परीक्षेत प्रश्न असा एक दिला जातो, ज्ञानेश्वर या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर आहेत? आता तुम्हाला वाटणार इथं जोडलं एकदाच श्व, पण इथं 2 आहेत. कारण ज्ञ सुद्धा काय आहे? जोडाक्षर. हे लक्षात ठेवायचं. आता इथं जर असा प्रश्न विचारला, जोडाक्षर तुम्हाला आली, अजून डिटेलमध्ये प्रश्न केला
ज्ञानेश्वर या शब्दामध्ये एकूण किती स्वर आहेत किंवा किती व्यंजन आहेत आता काढा बरं. मग त्यासाठी काय करायचं, याची फोड करायची, ज्ञची फोड करा पहिली. द अधिक न अधिक य अधिक आ येणार, हा, अधिक न अधिक ए अधिक श अधिक व पाय मोडून अधिक अ, श्व म्हणजे अ आला, अधिक काय येणार र अधिक एवढी मोठी फोड होणार. हा, मग आता तुम्हाला विचारलंय का यातलं स्वर किती, मग फक्त स्वर मोजायचे. बघा, जेव्हा स्वर विचारते तेव्हा स्वर, व्यंजन विचारते तेव्हा व्यंजन, वर्ण विचारले असते तर 3 प्रश्न तयार होते तिथे. स्वर मोजले तर फक्त एवढंच, 1 2 3 4, एकूण स्वर किती आहेत यात 4. व्यंजन विचारले असते तर आता व्यंजनच मोजायचे, 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि वर्ण विचारले असते तर, वर्ण विचारले तर 7 आणि हे 4, म्हणजे दोघांना पण मोजायचे, किती येणार 11. यातला काहीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आलं का लक्षात? स्वर म्हटलं तर फक्त स्वर मोजायचे, वर्ण व्यंजन म्हटलं तर व्यंजन. वर्ण म्हणजे स्वर आणि व्यंजन आणि स्वरादी तिन्ही पण त्यात येतात वर्ण मध्ये, एवढं लक्षात घ्या. हा, आणि इथं प्रश्न विचारला जातो. आता ही जी मांडणी आपण केली ना, ह्या मांडणीला मराठी व्याकरणामध्ये एक शब्द आहे अकार विल्हे. अकार विल्हे, त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, अल्फाबेटिकल ऑर्डर, हा, म्हणजे एबीसीडी त्यानुसार. मग इथं काय केलंय अकार विल्हे. तुम्हाला परीक्षेत काय केलं जाईल, 4 शब्द दिले जातात. हा, हे टेटला आहेत बघा. हे आता ज्ञानेश्वर हा शब्द दिला, दुसरा दिला ज्ञानेश्वरी, तिसरा अजून कुठला येईल ज्ञानदान, हा, अजून चौथा ज्ञानदीप. हा, हे 4 शब्द. आणि तुम्हाला विचारा यातला पहिला शब्द कुठला, अकार विल्हेनुसार मांडणी केल्यानंतर यातला पहिला शब्द कुठला, कुठला येणार. मग काय करावं लागेल, ही फोड करावी लागेल ना, त्याशिवाय तर कळणार नाही. मग आता इथं बघा काय येत्या, इथं ए आहे आणि इथं अ आहे. मग हे दोन तर कटले, राहिले हे. आता इथं न न आहे, इथं आ आणि दुसरी वेलांटे, मग आ अगोदर येतो म्हणजे हा पहिला झाला. टेटला एवढ्या विचारावरती आधारित 5 मार्काला प्रश्न आहे, अभियोग्यतेला म्हणजे पुढच्यावर, म्हणजे टीईटी झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यायची ना, त्याला 5 मार्काला असले प्रश्न विचारले जातात. हा, आणि हे शब्द मराठीत पण येतात आणि असे शब्द इंग्रजीमध्ये पण विचारतात. 5 ते 7 मार्काला हा टॉपिक आहे. त्यासाठी आपल्याला बेसिक ह्या गोष्टी कळायला पाहिजे, याची फोड नेमकी कशी करायची. हा, आणि या फोडीला काय म्हणतो आपण, अकार विल्हेनुसार मांडणी. हा, समजलं का? मग आता आपला मुद्दा, मेन मुद्दा काय होता इकडं, र. र हा स्वतंत्र आहे आणि क्ष आणि ज्ञ हा कोण आहे, संयुक्त व्यंजन आहे. आता तो संयुक्त व्यंजन असल्या कारणामुळे त्याला वर्णमालेत स्थान दिलेलं नाही, म्हणून 48 आहे. आणि ह्या दोघांना स्थान दिले तर किती होतील, 50 होतील. मग ऑलरेडी 50 आपण म्हटले ना, आधुनिक वर्णमालेत किती वर्ण आहेत 50. पण ह्या दोघांना अजून पण स्थान नाही. ते 2 जे वाढले ना, ते कोण वाढले, ए आणि ऑ. कोण वाढले, ए आणि ऑ. त्या दोघांना धरून 50 झाले. मग क्ष आणि ज्ञला जर स्थान दिलं गेलं तर काय होईल, 50 अधिक 2 किती होणार, 52. म्हणून मी 3 प्रश्न सुरुवातीला सांगितले, धडा सुरुवात करायच्या. वर्णमालेत वर्ण किती, 48. आधुनिक वर्णमालेत वर्ण किती, 50. हा, आणि डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या मते वर्णमालेत वर्ण किती, 52. कारण श्रीपाद सबनीस हे मराठीचे गाडे अभ्यासक आहेत, ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण होते. हा, त्यांनी काय सांगितले की जर संयुक्त स्वरांना जर आपण वर्णमालेत स्थान देतोय, ए ऐ ओ आणि औ, या चौघांना संयुक्त असताना सुद्धा स्थान देतोय, तर ह्या दोघांना संयुक्त आहे म्हणून बाजूला का ठेवलं, ह्यांना पण वर्णमालेत आपण स्थान दिलं गेलं पाहिजे. पण महाराष्ट्र शासनानं अजून सुद्धा तो मुद्दा मान्य केलेला नाही. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात घ्या. त्यांच्या एकट्याच्याच मते किती आहेत ते 52 आहे. आणि आधुनिक वर्णमाला म्हणली की 50 आणि वर्णमाला म्हणली की 48.
नुसती वर्णमाला म्हणली, दोन्ही ऑप्शन आले 50 52, काय उत्तर देणार? 48 द्यायचं. हा, कारण लिगली ते विचार करताना म्हणतील आम्ही जुन्या वर्णमालेत विचारले होते, कारण आधुनिक शब्द आम्ही काय केलाय हाईड. काय वेळेला 48 आणि 50 दोन्ही पण उत्तर देतील. हा, आणि काय वेळेला तो प्रश्न रद्दच करून टाकतील. एवढा सोपा प्रश्न का? कन्फ्युजन आहे. 48 वाल्याला पण उत्तर द्या आणि 50 वाल्याला पण द्या, त्यापेक्षा कोणालाच द्यायचं नाही म्हणणार. तो एक गोंधळ होऊ शकतो आणि असा बऱ्याच एक्झामला झालाय. टीईटीला तर खूप वेळा झालाय. हा, दरवर्षी एखादा दुसरा प्रश्न काय होता आपला रद्द होतोच. 2016-17ला तर मला वाटतंय जवळजवळ 12 का 13 प्रश्न रद्द झालते टीईटीचे, आणि त्याच्यापैकी मेरिट लागलं होतं. त्याला 82ला पासिंग नव्हतं, ते काहीतरी 74 का 76ला पासिंग आलं होतं एवढ्यात. त्यामुळे तसं पण होऊ शकतं. फक्त आपल्याला एक लक्षात घ्यायचं, प्रश्न कसा विचारलाय त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचंय. वर्णमालेत 48, आधुनिक 50, श्रीपाद सबनीच्या मते 52. समजलं? इथं आपला वर्णमाला टॉपिक झाला. आता याच्यानंतरचा उद्याचा जो टॉपिक आहे तो कुठला? वर्णाची उच्चारस्थाने. हा, आता वर्णाची उच्चारस्थाने सुद्धा पाठ करावी लागत नाहीत. तुम्ही पाठ करता, जर कुठल्याही पुस्तकात व्याकरणाच्या जर बघितलं तर मुखाचे अवयव दिलेत. हा, तोंडाचा एक फोटो काढलाय आणि त्याच्यात काय केलंय, दात दावलेत, जीभ दावलेत आणि तिथून उच्चार बाहेर पडणारे ते सांगितलेत. एवढ्या खोलात आपल्याला काय जायची गरज नाही. फक्त जो मगाशी मी वाक्यप्रचार एक सांगितला होता, कचाट्यात पडणे, तो एक वाक्यप्रचार लक्षात ठेवा आणि उद्याच्या लेक्चरला तुम्हाला बाकीचं टेक्निक देतो. तेवढ्यावरती आधारित आपल्याला परीक्षेला चांगले मार्क पडतात. फक्त लक्षात घ्या, हा टॉपिक फार महत्वाचा आहे. 3 मार्काला टॉपिक येतो, पेपर 1ला आणि पेपर 2ला. हा, म्हणजे आजच्या एका दिवसात 4 मार्काचं काम झालंय आपलं. किती मार्काचं? 4 मार्काचं. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की कमी लेक्चरमध्ये आपला सिलेबस कव्हर होईल. मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज सांगतो की कुठल्या टॉपिकला किती मार्क आहे आणि तो येणार आहे का तर येणार. त्यामुळे तुमचे आता 4 मार्काच तयार झाला. पेपर 1ची मराठीची 4 मार्क आणि पेपर 2ची मराठीचे 4 मार्क. त्या टॉपिकनुसार वेटेज द्या आणि या टॉपिकवरती आधारित आता तुम्ही कुठल्याही पुस्तकातले सरावाचे प्रश्न द्या. मॅक्झिमम यातले टीईटीला आलेले जे काही प्रश्न आहेत मागले ते शोधा आणि त्याचा अभ्यास करा. आणि त्याच धर्तीवरती एक प्रश्न यावर्षी सुद्धा विचारला जाईल. इथं आपण थांबू.